हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल। मी आहे शरयू आणि आजचा डे 2 आहे। मी कालच नवीन सिरीज चालू केली की डेली शूट करायचं आणि एडिट करायचं आणि पोस्ट करायचं आणि माझ्याकडून ते कितपत होतंय ते आपण बघूया। आणि मला उद्या आमची ट्रेन आहे, आम्ही म्हणजे नेटिव्ह प्लेसला चाललोय कारण की दसरा पण आहे आणि घरी पण खूप सारे इव्हेंट आहे। तर हे मी मेन्शन केलंय, पण स्टिल अजून मी बॅकपॅक केलेली नाहीये आणि मी या व्हिडिओमध्ये करणार आहे Q&A म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर। तर पॅकिंग आपण संध्याकाळी करूया प्रणव आल्यावर, कारण की मला नाही सुचत, म्हणजे सुचते पण ते खूप असं टाइम कन्झ्युमिंग आहे। तर आपण फास्ट केलं असं वेळ आल्याच्या आधी आपण करतो तर फास्ट होतं आणि आतापासून करायला घेतलं तर खूप टाइम जाईल। येस, आणि लाईट खूप सुंदर येतोय, छान असा सूर्य। ओके, तर मी काय बोलत आहे, तर आता आपण फायनली Q&A करूया आणि मी रॅन्डमली काही क्वेश्चन काढलेले आहे म्हणजे रिलेटेड माय लाईफ आणि ते मला तुम्हाला शेअर करायचे आहे। कारण आपले सबस्क्रायबर ऑलमोस्ट 11K च्या वरती झाले, म्हणजे 11,000, आणि त्याच्यातले जर आपले ऍक्टिव्ह युजर्स ऑलमोस्ट 1000-1200 व्ह्यूज जातात एका लॉंग व्हिडिओला, अप्रॉक्स म्हणत आहे मी, नॉट, कधी कधी कमी पण जातात। तर प्लीज माझे ब्लॉग बघत जा। तर जेव्हा आपण काही पोस्ट करतो तर आपण फक्त एका फ्लो मध्ये करत असतो। जे पण आपले नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना नक्कीच माहिती नसेल माझ्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, तर त्यासाठी आपण करतोय हा Q&A, म्हणजे आपण छान एकमेकांशी कनेक्ट करू, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती पडेल आणि तुम्ही पण तुमच्याबद्दल सांगा मला कमेंट मध्ये, आपण बोलूया आणि मला खरंच खूप आवडेल बोलायला। मी खूप जास्ती बडबड करतच असते। येस, आय एम व्हेरी मच बडबडी। हा Q&A होणार आहे माझ्या चॅनलवरचा पहिला Q&A सिरीज आणि 24 मधला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिला Q&A आहे, कारण की मी खूप जास्ती एक्साइटेड आहे। मला हा खूप दिवसापासून शूट करायचा होता पण मी केला नाही आणि मला खूप जास्ती क्वेश्चन सुद्धा आले होते, पण त्याच्यावर पण मी वर्क नाही केलं, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा करायला पाहिजे होतं। आणि ही सिरीज मी आता घेते, तर मी म्हटलं पुन्हा टाकण्यापेक्षा तर मी असं काहीतरी ॲव्हरेजली क्वेश्चन काढले जे तुम्हाला पण कनेक्ट करेल, तुमचे पण क्वेश्चन असतील आणि मला पण सांगायला आवडेल। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर नेम? तर माझं नाव आहे शरयू देशमुख उदखेडे। उदखेडे हे माझं सासरचं आहे आणि देशमुख हे माझं माहेरचं सरनेम आहे। तर येस, नेक्स्ट आहे माझा बर्थडे। तर माझा बर्थडे असतो 19 जुलै 1997। तर मी 27 इयर्सची आहे आणि माझा रिसेंटलीच जुलै महिन्यात बर्थडे झाला। तो व्लॉग खूप छान, येस, खूप छान झालेला आहे, माझा आत्तापर्यंतचा फेवरेट व्लॉग आहे माझ्या चॅनलवरती, तर तो तुम्ही चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टॉल आर यू? तर माझी हाईट आहे 5 फीट 7 इंच, तर आय एम 5'7". ॲव्हरेजली आय एम हायटेड, पण माझ्या नवऱ्यापेक्षा मी खूप बुटकी दिसते ओके, कारण ही इज 6'2". हां, तो खूप हायटेड आहे, मी त्याच्यापर्यंत खूप अशी दिसते, पण येस, लकी टू हॅव हायटेड मॅन इन माय लाईफ। रिलेशनशिप स्टेटस, आय एम मॅरिड, हॅपीली मॅरिड। लास्ट इयरच आमचं लग्न झालं 14 डिसेंबरला अँड येस। नंतर वेअर आर यू फ्रॉम? तर मी आहे अमरावती, महाराष्ट्र, विदर्भ, आणि हां, अमरावती, आणि नेटिव्ह प्लेस माझी म्हणजे माझं माहेर आहे अमरावतीच्या जवळ 40-45 किलोमीटर, तिवसा म्हणून, आणि येस। नंतर आहे एज्युकेशन, तर हा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे। तर माझा डिप्लोमा झाला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती आणि मला 10वीत खूप चांगले मार्क्स होते, दॅट्स वाय मला गव्हर्नमेंट कॉलेज लागलं। आणि त्यानंतर डिप्लोमाला मला चांगले मार्क्स नव्हते, कारण की माझं मॅथ्स आणि जे स्ट्रक्चर असतं ते खूप वाईट आहे। आय एम नॉट म्हणजे असं मॅथेमॅटिक पर्सन। तर त्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर खूप कमी जागा असतात, म्हणजे असं 12-13 जागा असतात कोणत्या पण कॉलेजमध्ये। 11-12 केलं तर खूप इझी पडतं, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज अप्लाय करू शकता, पण डिप्लोमा नंतर खूप हार्ड असतं। तर मग मी माझं इंजिनिअरिंग केलं पुण्याला JSPM कॉलेजमधून, नरहेला, या, म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग। नाव ओके, प्रोफेशन आणि वर्क।
तर सध्या मी एक फ्रीलान्सर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. तर ब्रायडल वर्क घेते मी, सायडर वर्क घेते आणि लग्नाच्या आधी कंटिन्यू मला प्रत्येक महिन्याला काम भेटत होतं. म्हणजे चांगलं सुरू होतं कारण की मी नेटिव्ह प्लेसला होती. आणि मेकअप आर्टिस्ट हा असं प्रोफेशन आहे, रेफरन्स किंवा तुम्ही एका जागेवर असाल जिथे तुमची ओळखी आहे तर तिथे नक्कीच चालतं. पण मी पुण्यात आल्यानंतर माझे फ्रेंड्स ज्यांची आता वेडिंग आहे तर त्यांचं मी करत आहे. आणि आता वेडिंग सीझनमध्ये माझ्या बुकिंग्स झालेल्या आहे बाय गॉड ग्रेस. तर हा जो मेकअप आर्टिस्टचा जॉब आहे हा खूप हार्ड जॉब आहे. कारण खूप फिरावं लागतं, एक 2 दिवस घरापासून लांब राहावं लागतं. कारण की मग कंटिन्यू जर असेल तुम्हाला ऑर्डर, हळदी, मेहंदी सगळं, तर मग 2-3 दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं. पण इन्कम खूप चांगलं येतं. म्हणजे 1-2 दिवसात तुम्ही बरेचसे पैसे कमवू शकता. म्हणजे 20-30 हजार रुपये विदिन 2-3 डेज. तर हे चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे. एका म्हणजे कमी वेळेत तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. पण ॲटलास्ट हे एक आर्टिस्ट आहे, तुम्हाला हे शिकावं लागतं. कारण की कोणाचा एवढा मोठा दिवस तुम्ही खराब नाही करू शकत. आणि सेकंड, माझा डिप्लोमा डिग्री झालाय. तर आता मी असं जसा हा सीझनल आहे मेकअप आर्टिस्ट, तर मी विचार करते की काहीतरी एज्युकेशनल किंवा माझ्या फील्डनुसार करावं. तर मी आता मे बी इंटेरियर डिझायनरमध्ये इंटरेस्ट घेते आणि एक फ्रीलान्सिंग म्हणजे असा जॉब मी चूज करणार की मला हे पण करता येईल मेकअप आणि त्यात पण मी कंटिन्यू वर्क करू शकते. किंवा फ्रीलान्सिंग सारखं ॲज अ डिझायनर किंवा 2D डिझाईन करा किंवा 3D डिझाईन करा असं करू शकते. तर हे मी वर्क करत आहे आणि आय थिंक या इयरच्या एंडमध्ये मी त्याच्यावर पुरेपूर वर्क करणार आहे. तर न्यू इयरमध्ये न्यू प्रोफेशन और जॉब मे बी. सो या लेट्स मॅनिफेस्ट. ओके, खूप बोलली मी, आता थकली ना. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, यूट्यूब स्टार्ट कधी केलं? तर मला यूट्यूब खूप वर्षापासून करायचं होतं, अगदी भयानक आधीपासून. म्हणजे 15-16 वर्ष नाही म्हणत आहे मी, इयर 2015 पासून करायचं होतं. तर मी माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केला. मी असं कंटिन्यू काहीतरी अपलोड करत होती रील सारखं. कारण की मी आधी टिकटॉक पासून म्हणजे म्युझिकली पासून असं ते ऍक्टिंगचे व्हिडिओ बनवतात ना ते बनवायची. आणि त्याच्यात माझे खूप ओळखीचे इन्फ्लुएन्सर झाले जे आता खूप मोठे त्यांना मिलियन मध्ये फॉलोअर्स आहे. पण येस, आणि पॉइंट 2 नंतर मी थिएटर सुद्धा केलं कॉलेजमध्ये. आणि थिएटर जेव्हा करतो तेव्हा ते सांगतात की तुम्ही असं म्युझिकली किंवा प्लॅटफॉर्मवर करू नका. तर मी तिथून सोडलं आणि थिएटर येस. तर बऱ्याचशा एकांकिका वगैरे केलेल्या आहे मी आणि आम्ही बरंचसं केलेलं आहे येस. तर मग ते एक आपण ऍक्टिव्ह म्हणतो ना, तर ते तुटलं आणि मग टिकटॉक पण बॅन झालं. माझे ऑलमोस्ट 40,000 ते काय असतं फॉलोवर होते त्याच्यावरती. आणि मग इंस्टाग्राम तर माझं हेच अकाउंट आहे जे आधीपासून होतं. आणि माझ्या इन्स्टाला पण तुम्हाला व्हिडिओ दिसतील जे मी खूप आधी केले होते, म्हणजे 15-16 मध्ये. तर मी आधीपासून जर्नी का सांगत आहे, एवढं का सांगत आहे? ओके. तर 2020 मध्ये मी पहिला माझा व्हिडिओ शूट केला आणि तो मी इतका बढिया बनवला माझ्या आईसोबत. आणि खूप बढिया एडिटिंग, म्हणजे आता पण मी एवढी एडिटिंग करत नसेल मी त्या व्हिडिओला केलेली आहे. आणि तो हायेस्ट व्ह्यू व्हिडिओ आहे, म्हणजे ऑलमोस्ट 3.6K वगैरे व्ह्यूज गेले त्याच्यावरती. आणि त्यानंतर मला असं ब्लँक झालं की मी आता कंटेंट काय बनवू. कारण की मी एकाच व्हिडिओवर इतकं इनपुट दिलं होतं आणि त्याच्यानंतर झालं की मी आता काय पोस्ट करू. तर तो वेळ निघून गेला. मग 1-2 वर्ष मग माझ्या दादाची एंगेजमेंट होती, तो डान्स व्हिडिओ टाकला. तर ऑफकोर्स गाणे असलं तर कॉपीराईट लागते. त्यानंतर मग माझं लग्न जोडल्यानंतर मी थोडंसं आउटिंगचे वगैरे व्हिडिओज बनवायला लागली किंवा सगळं शूट करायला लागली. आणि त्याच्यात पण मी मूर्खासारखी गाणे टाकत होती, म्हणजे कॉपीराईट म्युझिक टाकत होती. तर ते असं फेस करत लग्नापर्यंत असं आहे माझे व्हिडिओज की खूप व्हिडिओजला कॉपीराईट आहे. कारण की मी गाणे टाकून देत होती, अपलोड करून टाकत होती. आणि काही व्हिडिओजला जर चुकून गाणं नाही लागलं तर तो कॉपीराईट म्हणजे नव्हता लागत, त्याला तो मॉनिटाईज मध्ये काउंट होत होता. मग लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्यांनी, म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे 3ऱ्याच महिन्यात मी विचार केला की मला यूट्यूब आधीपासून करायचं होतं आणि सबस्क्रायबर पण वाढत आहे, मी एवढं चांगलं लग्नाच्या रिलेटेड कंटेंट टाकतेय. तर आपण आता प्रॉपर असं ज्याला कॉपीराईट लागणार नाही तसा व्हिडिओ पोस्ट करूया. पायात खूप भयानक वाल्या मुंग्या आल्या होत्या. ओके. तर मग मी फेब्रुवारी पासून कंटिन्यू
म्हणजे विदाऊट कॉपीराईटच फोकस केला, ब्लॉग केले आणि आत्ता ऑलमोस्ट 11K सबस्क्रायबर झाले. आणि आत्ता या फेब्रुवारी महिन्यापासून मी इतकी मेहनत घेतली. तर येस, यूट्यूब चॅनल 2020 पासून स्टार्ट केलं, पण मी खूप मेहनतीने पासून या वर्षी 24 मध्ये फेब्रुवारी महिन्यापासून स्टार्ट केलं आणि त्याचा आउटकम सुद्धा आलेला आहे. तर आफ्टर दॅट यूट्यूब इन्कम, तर हा रिलेटेडच क्वेश्चन काढला मी. तर यूट्यूब इन्कम, येस, तर मॉनिटाईज चॅनल होणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 4000 तास विदाऊट कॉपीराईट तुमचं कंटेंट असलं पाहिजे आणि 1000 सबस्क्रायबर तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. तर हा क्रायटेरिया आहे आणि तो कंप्लीट झालाय माझा या ऑगस्टमध्ये. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तर 6 महिने मी दिले. तुम्ही पण देऊ शकता. 6 महिने दिल्यानंतर माझं मॉनिटाईज झालं चॅनल आणि इन्कम अजून सुद्धा आलेलं नाहीये. फक्त मला त्याच्यात डॉलर दिसतात, किती डॉलर झाले. तर जेव्हा आपले $100 होतात म्हणजे 8 ते 9 हजार रुपये जमा होतात, तेव्हा तुमचं बँकेत तुम्ही काढू शकता. तर ती पण एक प्रोसेस आहे. तर येस, अजून इन्कम आलेलं नाही. मला फक्त डॉलर्समध्ये दिसतात. जेव्हा $100 होईल तेव्हा मी पैसे काढू शकते. ओके ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या प्रोसेसमध्ये यूट्यूब जर्नीच्या फॅमिली सपोर्ट करते का? तर येस. पहिला मी माझा व्हिडिओ बनवला होता, तो माझ्या आईसोबत बनवला होता आणि ती त्याच्यात बोलतीये, ती त्याच्यात रिस्पॉन्स देते, म्हणजे येस. पण मी नंतर मेहनत नाही घेतली, ही माझी चुकी आहे. आणि माझा दादा तर तेव्हापासून म्हणत होता की कर कर कर, तुला आवडते तर कर, पण मी नाही वर्क केलं. आणि आता कम टू द सासर फॅमिली, तर मी आधीपासूनच, लग्नाच्या आधीपासून, म्हणजे लग्न जुळल्यापासून किंवा थोडं आधी पण माझं यूट्यूबवर मी पोस्ट करत होती आणि इंस्टाग्रामवरती पण मी कंटेंट बनवत होती. म्हणजे मला ब्रँड येत होतं, बार्टर कोलॅब येत होते, तर ते पण मी शूट करत होती. तर त्यांच्याकडून पण रिस्पॉन्स एकदम मला खूप चांगला आला. ते माझे सगळेजण ब्लॉग बघतात, माहेरचे, सासरचे, आणि त्याचं आउटपुट पण देतात की खूप चांगले व्लॉग आहे, आम्ही बघतो. या, ते कनेक्ट करतात मला आणि त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की हे करू नको, हे टाकू नको, असं काही करू नको. माझे सासू सासरे इज व्हेरी सपोर्टिव्ह आणि होल फॅमिली, म्हणजे माझ्या नंदा, माझ्या चुलत सासू, एव्हरीवन सपोर्ट मी. तर आय एम सो ब्लेस्ड. आणि फर्स्ट सर्वात महत्त्वाचा मेंबर म्हणजे हजबंड असतो, त्याचा सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर जेव्हापासून जर्नी सुरू झाली तेव्हापासून तो माझ्या मागे लागतो एकदम विदर्भाचं आलं होतं. मागे लागतो की तू पोस्ट का नाही करत, तू एडिट का नाही करत, तू शूट का नाही करत. तो असा मला मागे लागला असतो सतत की तुला एडिट कर, तू शूट कर, आपण असं करू, आपण तसं करू. तर तो मला पुश करत राहतो की तुला करायला पाहिजे. आणि आता मॉनिटाईज झाल्यापासून तो माझा खूप मागे लागलाय की पोस्ट कर, रोज काहीतरी कंटेंट कर, तू एवढं 100% देत नाही, असं त्याचं कंटिन्यू सुरू असतं. तर ही इज व्हेरी मच सपोर्टिव्ह. आणि माझी फॅमिली सुद्धा, आई बाबा पण माझे, म्हणजे माझा दादा सांगतो आता लग्न झाल्यानंतर मी जास्त कंटेंट टाकते. तर एका रूममध्ये आई व्हिडिओ बघत असते, एका रूममध्ये बाबा व्हिडिओ बघत असतात, दोघंही मोबाईलमध्ये फुल व्हॉल्यूममध्ये शरीरचा आवाज असतो. आणि येस, ही खूप असं छान गोष्ट आहे एकदम की आपलं सगळ्या सपोर्ट करतात. तर आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे. तर आता ती मेहनत मी घेतेय. तर आता कंटिन्यू मी पोस्ट करणार, कंटिन्यू व्हिडिओज टाकणार. आणि मला ह्या वर्षी तरी, म्हणजे ह्या वर्षात तरी प्रॉपर फर्स्ट इन्कम तरी यूट्यूबचं आलं पाहिजे. लेट्स होप, लेट्स मॅनिफेस्ट दिस. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की समथिंग आय रिअली मॅनिफेस्टेड. तर मॅनिफेस्टेड इज लाईक आपण खूप अशा चांगल्या स्वच्छ मनाने काहीतरी मागतो, म्हणजे ते प्रे करतो आणि त्याच्यावरती वर्क करतो, तेव्हा ती गोष्ट होते. असं नाही की बस मागितलं आणि देवानी दिलं, असं होत नसेल, त्याच्यावर वर्क करतो. तर मॅनिफेस्टेड मी फर्स्ट ऑफ ऑल माझा पर्सनल विन म्हणू शकते की मॅनिफेस्टेड लाईफ पार्टनर. मी असं मॅनिफेस्ट केलं होतं की एक सपोर्टिव्ह पार्टनर. आणि येस, प्रणम इज. आणि असा जो काय केकवरती चेरी असते, खूप उजेड येतो, एक मिनिट, केकवरती चेरी असते, तसं मला फॅमिली भेटली आहे, माझ्या सासरचे लोक भेटले. दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी फन लव्हिंग. अँड येस, दे आर जेम. येस, दे आर रिअली अ जेम. या, आय एम सो ब्लेस्ड.
आणि हे मी मॅनिफेस्ट केलंय, तर तसं भेटलेलं आहे आणि मी माझं यूट्यूब जर्नी पण मॅनिफेस्ट करते आणि त्यानुसार गोष्टी होत आहे. आणि स्वतः आपण जे मॅनिफेस्ट करतो ना, म्हणजे एक विजन बोर्ड असतं की असं असं मला पर्सनॅलिटी पाहिजे, काय पाहिजे, तर त्यावर वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता मी माझी यूट्यूब जर्नी, त्यानंतर मला माझ्या हेल्थवर पण खूप काम करायचं आहे आणि येस ते पण आपण करूया. येस करूयाच, करावं लागेलच. नंतर समथिंग आय रिअली वॉन्ट. तर समथिंग आय रिअली वॉन्ट की माझं यूट्यूब खूप चांगलं चाललं पाहिजे. या कारण की मी खूप जणांना बघते ज्यांना मी फॉलो केलं होतं, म्हणजे मराठी क्रिएटर म्हणते मी, नॉट हिंदी. तर मराठी खूप हार्श लाईट येते, खूप हार्शवाली ऊन येते. समथिंग आय रिअली वॉन्ट. तर मी खूप यूट्यूबर्सला बघते, त्यांचे जेव्हा मी फॉलो करायला लागले होती मराठी यूट्यूबर्स, तर त्यांना 50K वगैरे सबस्क्रायबर होते किंवा 40 वगैरे. पण आता विदिन 6 मंथ या 2-3 मंथ्स त्यांचे आता 1 लाख 1.5 लाख पर्यंत फॉलोअर्स आहे. तर जेव्हा तुम्ही खूप कन्सिस्टंट राहता आणि तुमच्या यूट्यूबला 100% देता, तर ऑफकोर्स ते मॅजिकल तुम्हाला रिस्पॉन्स देतं. आणि यूट्यूबमध्ये खूप पोटेन्शियल आहे इन्कमचं, म्हणजे लोक 1-1, 2-2 लाख रुपये एका महिन्यात कमवतात. येस, तर आय थिंक ते वर्कआउट झालं पाहिजे, तर ते मी मॅनिफेस्ट करत आहे. क्वेश्चन आहे, सर्वात जास्ती राग कसला येतो स्वतःबद्दल. तर मी खूप एक आळशी प्राणी म्हणू शकता, मी खूप आळशी आहे. आणि जेव्हा पण मी 100% देते कोणत्या गोष्टीला, तर मला आउटकम असतो ना तो खूप फास्ट पाहिजे आणि तो भेटला नाही तर मला असं वाटतं की मला नाही करायचं. तर हा माझा जो ॲटिट्यूड आहे तो मला कमी करायला पाहिजे. कारण की ही जी जर्नी असते किंवा कोणतं पण कंटेंट क्रिएट करताय किंवा यूट्यूब करताय, तर खूप इम्पॉर्टंट आहे की पेशन्स पाहिजे आणि तुम्ही कंटिन्यू पोस्ट करायला पाहिजे. आणि लोक 8-8, 9-9 वर्ष यूट्यूब केल्यानंतर त्यांना तो इन्कम भेटतो किंवा त्यांना ती पॉप्युलॅरिटी भेटते किंवा या तो बेस्ट ऑफ बेस्ट भेटतो. आणि हा हेटच्या गोष्टी अशा आहे की मी कोणतं पण एखादं काम घेतलं तर मी ते कन्सिस्टंटली नाही करत, मी असं ब्रेक करते, तर त्याचा ऑफकोर्स आउटकम इतका चांगला येणार नाहीये. या नंतर आय लव्ह अबाउट माय सेल्फ आय डोंट नो, बट मला असं वाटतं मी खूप एक जेन्युइन पर्सन आहे आणि लोक मला म्हणजे खूप लवकर कनेक्ट करतात. मी असं माझं जीव ओतून टाकते कोणत्या पण रिलेशनमध्ये. असं मी कोणता असा फिल्टर लावत नाही की मी अशी आहे, मी तशी आहे, किंवा मी वेगळं कोणासोबत वागत नाही. मी सगळ्यांशी सारखी वागते आणि म्हणजे काय माहिती असं जुळून जाते. सर्व लोकांशी मी खूप लवकर कनेक्ट होते आणि ते पण मला कनेक्ट होतात. तर हे माझं असं इमोशनल साईड म्हणू शकता किंवा मग प्रेमळ साईड म्हणू शकता, आय डोंट नो. पण मी माझं कोणत्याही नात्याला 100% देते, मी असं जजमेंटल नाहीये. आणि एक जर कोणी माझ्याशी कंटिन्यू वाईटच वागत आहे तर मग मी कट ऑफ करून देते. त्या लोकांना पुन्हा आयुष्यात त्यांना जागा नसते, माझ्या मनातून उतरून जातात ते लोक. आणि असे बरेचसे माझे फ्रेंड झालेले आहे ज्यांच्याशी मी आता बिलकुल कनेक्टेड नाहीये. दे स्टील वॉन्ट मी की भेटू, आपण असं करू तसं करू, पण मी वरवर दाखवते, पण मी कट ऑफ करते त्यांना. तर ज्यांना मी जीव लावते ते माझ्यासाठी एकदम प्रिय लोक. आणि आता मी माझ्या फॅमिली आणि माझ्या फॅमिलीवर फोकस करत आहे. सर्वात लास्ट, डू यू टॉक टू युअर सेल्फ. तर येस, मी सगळेच जण आपल्याशी स्वतःशी बोलत असतात, आपल्या कामाबद्दल, आपल्या अचिव्हमेंटबद्दल किंवा आपण काय करायला पाहिजे या प्रोसेसबद्दल. तर डेफिनेटली मी माझ्याशी बोलते आणि मी मला खूप समजवते. कोणी मला समजवलं तर मला लगेच समजणार नाही, पण मी जेव्हा मला समजवते ते जास्ती वर्कआउट होतं. कोणी किती म्हटलं, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत पुढचा किती बोलला तर आपण काही करू शकणार नाही आहे. तर मीच मला मोटिवेट करते. मी जर रडली वगैरे मीच मला समजवते. ऑफकोर्स सगळेजण समजतच असतात, तेवढं त्यांचं प्रेम असतं आपल्यावरती. पण जोपर्यंत आपण तो पॉझिटिव्हली घेणार नाही ती गोष्ट, कोणती पण कशी पण असो, तर तोपर्यंत तो इम्पॅक्ट होणार नाही. तर नेहमी मला असं वाटतं की मीच मला मोटिवेट करू शकते आणि मीच माझी जर्नी स्पेशल करू शकते माझ्या लाईफची पण. तर या सो एवढेच क्वेश्चन होते. मी अजून बोलू शकते पण ठीक आहे, कारण की मला अजून बॅकपॅक पण करायचं आहे, त्याच्यावरती मी काही काम नाही केलंय. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच.
आणि हा Q&A तुम्हाला आवडला असेल, मे बी थोडं कनेक्ट झालं असेल, मे बी तुम्हाला माझी भाषा समजली असेल, कारण की मी असं बोलायचं असलं तर खूप फास्ट बोलते, एक्सप्रेस करायचं असतं तेव्हा, आणि ते थोडं असं काय माहिती मी एकदम अशी नीट समजत नाही. येस ना, राईट ना. तर या त्याच्यावर पण मी कम्युनिकेशनवरती पण वर्क करेल, आणि ती आपली प्रोसेस आहे. तर 1 बाय 1 आपण सगळं करूया 2-3 वर्षांनी. हा व्हिडिओ पाहून मला वाटेल की मी किती विचित्र बोलत होती, मे बी नॉट. तर दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आजचा डे 2चा सिरीज आपण एंड करूया. आणि मे बी पॅकिंगचं मी काही शूट केलं तर मी तुम्हाला नक्की ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शो करेल. मे बी वेळेवरच आम्ही पॅकिंग करणार आहे. आणि आता मी टू डू लिस्ट बनवणार की मला काय काय बॅकपॅक करायचं. सो या, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, आणि प्लीज काहीतरी कमेंट करा, म्हणजे व्हिडिओची एंगेजमेंट वाढेल. नुसतं बघून सोडू नका. आणि लेट्स कनेक्ट ईच अदर. बाय बाय.